भारत पाक मॅचमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा देखील पाहायला मिळाला। तू बॉल टाकरे अभिषेकनं पाकच्या शाहीन आफ्रिदीला सुनावलं, तर शुभमन गिल अभिषेक शर्माची पाकच्या हॅरिस रौफ सोबत खडाजंगी झाली। पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानची वादग्रस्त ॲक्शन देखील समोर आली। अर्धशतकानंतर साहिबजादा फरहाननं गोळीबाराची ॲक्शन केली होती। क्रिकेटच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच म्हटलं की ड्रामा ठरलेलाच। मागील सामन्यात भारतीय खेळाडूंनी हँडशेक न केल्यानं चिडलेल्या पाकिस्ताननं कालच्या सामन्यात भारतीयांना डिवचण्याचा केविलवाणा प्रयत्न केला। अर्धशतकानंतर पाकच्या साहिबजादा फरहाननं AK-47 ची ॲक्शन करत डिवचलं। त्यामुळे भारतीय खेळाडू कसं उत्तर देतात याची उत्सुकता सर्वांनाच होती। भारताच्या अभिषेक शर्मानं पहिल्या चेंडूवर 6 मारत सामना कसा होणार याचा ट्रेलर दाखवला। तू बॉल टाकरे म्हणत अभिषेक शर्मानं शाहीन आफ्रिदीला सुनावलं। मॅचच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 चौकार मारत शुभमन गिलनंही शाहीन आफ्रिदीला जागा दाखवून दिली। भारताची आक्रमक बॅटिंग पाहून पाकचे खेळाडू बिथरले होते, विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते। 5व्या ओव्हरमध्ये गिलनं चौकार मारल्यानंतर पाकच्या हॅरिस रौफनं विनाकारण अभिषेक शर्माशी वाद घालण्याचा प्रयत्न केला। पुढच्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर चौकार मारत अभिषेकनं सडेतोड प्रत्युत्तर दिलं। 10 ओव्हरमध्ये 105 धावांची आक्रमक खेळी करत भारतानं सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व मिळवलं होतं। अभिषेक शर्माच्या 74 धावांच्या वादळी खेळीनंतर 19व्या ओव्हरमध्ये शाहीन आफ्रिदीला 6 आणि चौकार मारत तिलक वर्मानं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला। विजयानंतर भारतीय संघानं पाकच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळलं। आमच्या अंगावर धावून आले ते मला काही आवडलं नाही, अशी प्रतिक्रिया फलंदाज अभिषेक शर्मानं दिली। भारत पाकिस्तान सामन्यांना रायव्हलरी म्हणणं बंद करा असं म्हणत कर्णधार सूर्यकुमार यादवनंही पाकची खिल्ली उडवली। एकंदरीतच काय तर कालच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला त्यांची जागा दाखवण्याची एकही संधी सोडली नाही।